विठ्ठल 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 आजी चोरी केली खरे त्या विण हे नासी नाही दुसरिया ऐसी म्हणती नंदाच्या पोरे आजी चोरी केली खरे सवे तुका मेला तेने अगुणा आणिला म्हणती नंदाच्या पोरे आजी चोरी केली खरे पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतात त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरम पुंडरिकाय दातु मुनींद्रै समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो
पावन झालो चराचरी पवन तनय संकट हरण मंगल मूरती रूप राम लखन सीता सहित हृदय बसौ सूर भूप पवन सुत हनुमान की हे दुख भंजन मारुति नंदन हे दुख भंजन मारुति नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती बारंबार पवन सुत विनती बारंबार हे दुख भंजन मारुति नंदन हे दुख भंजन मारुति नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती बारंबार पवन सुत विनती बारंबार बारंबार शरण शरण जे हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज धावा व्यासवटा विवादे विषादे प्रमादे प्रवासे जले चानले पर्वते शत्रुमध्ये अरण्ये शरण्ये सदा मां प्रपाहि गतिस्त्वं त्वमेका भवानी कुकर्मी कुसंगी कुबुद्धि कुदास कुलाचारहीन कदाचारलन कुदुष्टि कुवाक्य प्रबंध सदाहं गतिस्त्वं त्वमेका भवानी विठ्ठला विठला 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 पाहती गवळणी तवती पालथी दुधाणी म्हणती नंदाची या पोरे आजी चोरी केली खरे प्रस्तुत सेवेकरिता घेतलेला अभंग जगतवंद्य जगद्गुरु श्री संत शिरोमणी तुकाराम महाराज यांचा काल्याच्या प्रसंगातला 4 चरणाचा हा अभंग सांगितलेला आहे. हा या अभंगामध्ये देवानी चोरी केलेली आहे आणि ती देव चोरी करतो त्यावेळेला कशा पद्धतीने करतो, त्या चोरीचा परिणाम आपल्यावर काय होतो याचं वर्णन या अभंगामध्ये झालेलं आहे, प्रतिपादित केलेलं आहे. अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी औपचारिकता परिहार देणं आवश्यक नसलं तरी औपचारिकता म्हणून थोडासा परिहार देतो की आज श्री क्षेत्र घोटवळ या गावामध्ये हा अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 18वे बरोबर आहे ना, वर्ष 18वे. पण या वर्षाचं एक विशेष योग असा आहे की गेल्या अनेक वर्षापासून जे मंदिर बापूजी महाराज यांचं मंदिर जे प्रलंबित राहिलं होतं करायचं, ग्रामस्थांच्या अंतःकरणात ती भावना खूप मोठ्या प्रमाणात पूर्वीच्या काळात होतीच, पण त्याचा योग येत नव्हता. आणि तो योग या गेल्या वर्षामध्ये ग्रामस्थांनी मला वाटतंय त्याच्या अगोदरच ठरवलेलं असेल की आपण जे मंदिर बांधायचे ते भव्य दिव्य मंदिर बांधायचे. कधीही संकल्प करताना शक्यतो संकल्प हा भव्य दिव्य स्वरूपाचा किंवा विचाराचाच असावा. माणसं संकल्प छोटा करतात, छोटा संकल्प केला तर फलश्रुती किंवा जो फल मिळणार आहे, जे काही अचिव्हमेंट आहे म्हणतात ना, ती सुद्धा थोडी अलीकडे राहते. ज्या वेळेला भव्य दिव्य करावा असा विचार येतो अंतःकरणात, त्यावेळेला खऱ्या अर्थाने जर विचार केला तर आपल्या जीवनामध्ये पुण्याचा उदय झाला असं म्हणायला हरकत नाहीये. सत्संगाच्या ठिकाणी, सत्कर्माच्या ठिकाणी, सामाजिक ठिकाणी आपली बुद्धी सेवेसाठी प्रवृत्त होणं हे आपल्या जीवनातला उदय काळ आहे. आणि हा उदय काळ घोटवळ ग्रामस्थांच्या जीवनात आला. त्यांनी नुसता आला म्हणजे त्यांनी नुसतं संकल्प नाही केला, त्या संकल्पाला परिपूर्ण करण्याकरिता सगळ्या ग्रामस्थांनी, सगळ्या आबालवृद्धांनी, माता भगिनींनी, तरुणांनी, तरुणींनी, मुंबईकरांनी, माहेरवाशिनींनी सगळ्यांनी आपलं योगदान दिलं. आणि त्या योगदानातून बापूजी महाराजांचं हे भव्य दिव्य मंदिर या ठिकाणी आज आपल्याला पाहायला मिळते. ही पुण्याई आहे, ही फक्त तुम्ही केलेल्या कार्याची, म्हणजे मला असं वाटतं कधी कधी आपल्याला असं वाटतं की आपण केलंय याचा अर्थ आपल्या पूर्वजांचा त्यात काहीच वाटा नाही, असं वाटतं का तुम्हाला? वाटतं का? वाटत असेल.
मी घर बांधला, आमच्या बाप्पानी घर बांधला नाही, बरोबर आहे. आता ज्या वेळेला नवीन नवीन लोक तयार होतात म्हणजे पुढची पिढी आता घरं बांधते. घरं बांधताना त्यांना सांगायचं असतं की आमच्या बापाला जे जमलं नाही ते आम्ही केलं, बरोबर आहे. वाटतंच अंतःकरणात असा भाव, कमीत कमी अहंकार तो येतोच येतो. पण एक लक्षात ठेवा, त्यांच्या कृपेशिवाय, त्यांच्या पुण्याईशिवाय, त्यांच्या आशीर्वादाशिवाय याला भव्य दिव्यता कधीच प्राप्त होत नाही. विठ्ठला 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 विठ्ठला. या गोष्टी अदृश्य असल्यामुळे, प्रत्यक्ष दिसत नसल्यामुळे आपल्याला त्याचं काय दाखवता येत नाही. तुम्ही म्हणाल असं कसं केलं, तर आम्ही धावलो, आम्ही पैसा गोळा केला, आम्ही, पूर्वजांचा त्यात वाटा काय आहे हे कळायला अध्यात्म किंबहुना ज्ञानेश्वरी गाथा भागवत वाचावं लागतं. आपल्या अंतःकरणात जी सात्विक भूमिका किंवा सात्विक विचार निर्माण होतात याचं कारण आपली मागची पिढी, त्या पिढीने आपल्याला घडवलंय, किंबहुना त्यांनी आपली पुण्याई या ठिकाणी पुरलेली आहे. आणि त्या पुरलेल्या पुण्याईतून आज आपल्या अंतःकरणात ही सात्विक भावना निर्माण झाली. मला वेळ जास्त नाही आहे. एकतर काय झालंय माहिती आहे, काल्याचं कीर्तन ते वेळेच्या मर्यादित, त्यात एक भगवान श्रीकृष्णाचं चरित्र, त्याच्यामुळे मला इकडं तिकडं फिरताच येत नाही, बोलताच येत नाही आहे. त्याच्यामुळे मी काय करू ते तुम्ही सांगा. पहिलं कीर्तन किती वाजेपर्यंत आटपायचं याचं मला जरासं डेडलाईन द्या. किती वाजेपर्यंत आटपायचं? 2. अरे बापरे, 12 वाजता 12:15 मला म्हणजे थोडक्यात हे विवरण करायला माझ्या हातात आले, अभंगाचा विचार करायला. आणि त्यात कसं विचार करू, काय मांडू, तुमचं कौतुक करण्या इतकी माझी योग्यता मुळीच नाही आहे. पण तरी सुद्धा मी औपचारिकता आणि परिहार द्यायचा म्हणून सांगतोय. आणि कधी कधी मागच्या गोष्टी आपल्याला लक्षात राहत नाही, म्हणून त्याची जाणीव करावी ही प्रबोधनकाराची काय आहे जबाबदारी आहे. कारण प्रबोधनकारांनी जर जाणीव करून दिली नाही, कारण आम्ही ज्या वेळेला या व्यासपीठावर उभं राहतो त्यावेळेला व्यासपीठावर तुमचं मत काय आणि माझं मत काय हे सांगण्याकरता उभं राहत नाही. संतांचं मत काय आहे, शास्त्राचं मत काय आहे, उपनिषद काय सांगताय, संत काय सांगतायत याच्याबद्दलची चर्चा करायची आहे. त्याच्यामुळे तुम्हाला काय वाटतं, मला काय वाटतं हे सगळं गौण आहे. म्हणून मी सांगताना मी म्हणतो की ही पुण्याई तुमच्या पूर्वजांची किंबहुना सर्वांच्या आशीर्वादातून हे भव्य दिव्य असं हा मंदिर उभा राहिलाय. आणि भव्य दिव्य स्वरूपात हा सप्ताह सुद्धा संपन्न झालाय. आता फक्त ही काल्याची सेवा ही माझ्याकडे आली. अर्थात ही सेवा हरिभक्तपरायण गुरुवर्य माझे वडील दत्तू महाराज कोलटकर यांची नियोजित सेवा गेल्या अनेक वर्षापासून मी त्यांच्या जागेवर करतोय याची मला जाणीव आहे. आणि या वेळेला हरिभक्तपरायण मारुती महाराज कोलटकर माझे ज्येष्ठ बंधू ते येणार होते करायला. असंच प्लॅनिंग होता, असंच नियोजन होतं. पण अचानक नियोजन रात्रीच्या संध्याकाळच्या 6:30-7 पर्यंत बदललं आणि ती सेवा माझ्या वाट्याला आली. माझं भाग्य आणि कदाचित तुमचं दुर्भाग्य. विठ्ठला 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 विठ्ठला. एक प्रमाण आहे, कासवीचे बाळ वाढे कृपा दृष्टी, दुधा नाही भेटी अंगसंगे. कासवीचं बाळ असतं ना, मी तुम्हाला पूर्वजांच्या पुण्याच्या संदर्भाने हा एक उदाहरण देतोय किंबहुना प्रमाण देतोय. कासवीचं जे बाळ असतं, कासव माहितीये कासव, हा, कासवाचं जे बाळ असतं ते प्रत्यक्ष आईशी लगट करत नाही. त्याला जे दूध पाजायचं असेल तर आई त्याचं ध्यान करते किंबहुना प्रेम वर्षाव करते आणि त्या कासवीच्या बाळाला आपोआप काय होतं, दूध प्राप्त होतं, त्याचं दूध प्राशन होतं. तुम्ही म्हणाल हे असं कसं सांगता, कीर्तनात असं सांगता येतं, तुम्ही काही बोलाल, कारण तुम्हाला इथं प्रश्न विचारणारे कोण नाहीत. म्हणून आपल्याकडे कासवाचा बराचसा विचार आहे, पण जाऊ द्या, मी तेवढंच सांगतोय. आता थोडक्यात सांगतो. जर तुम्ही कासविणीला मारलं तर कासविणीचं बाळ सुद्धा काय होतं, मरतं. म्हणजे एक लक्षात घ्या, कासविणीला मारल्यानंतर कासवीचं बाळ जर जिवंत राहत असतं तर आपल्याला तर्क लावता आला असता की त्याला आवश्यकता नाही दूध प्राशन म्हणजे स्तनपान करण्याची आवश्यकता नाही आहे. पण जर तुम्ही कासविणीला मारलं तर कासविणीचं जे बाळ आहे ते काय होतं, मरतं. बरोबर आहे. हे आपल्याला दिसत नाहीये. तसं
दुधा नाही भेटी अंग संगे, तसं आपल्याला काहीच दिसत नाहीये की आपल्या पूर्वजांची पुण्याई आहे की नाही आहे. पण ती पूर्वजांची पुण्याई वजा केली तर मला वाटत नाहीये की आपण परमार्थाला लागू. विठ्ठला विठ्ठला थोडक्यात सांगतो माऊलींनी ज्ञानेश्वरी तयार केली. माझ्या सत्यवादाचे तप वाचा केली बहुत कल्प, तै फळाची महाद्वीप पातली प्रभू. ज्ञानेश्वरीची निर्मिती झाली आणि ज्ञानेश्वरीच्या निर्मितीनंतर पसायदानामध्ये पहिली जी मागणी केली, जे खळांची व्यंकटी सांडो, ही जी मागणी आहे ना, ही सगळ्यात महत्वाची आहे. आणि त्यामुळे आपल्यातला अंतःकरणातला खळत्व दूर जाऊन आपल्यामध्ये एक सात्विक वृत्ती निर्माण झाली. कारण त्याच्या मागे ज्ञानोबारायांची किंबहुना संत वाङ्मयाची, संत मांदियायांची काय पुण्य आहे. तसं आपल्या गावामध्ये एखादं कार्य होत असेल तर त्या कार्यामध्ये आपल्या पूर्वजांनी काहीतरी त्या ठिकाणी पुरलेला आहे याची जाणीव आपल्याला असली पाहिजे. आणि या जाणीवेतूनच पुढचा जो मार्गाची परिक्रमा करायची आहे किंबहुना मार्ग परिक्रमण करायचं आहे त्याचा विचार व्हायला पाहिजे. विठ्ठला थोडक्यात मी सर्व कार्यकर्त्यांना, सर्व जे कार्यकर्ते असतील, कार्यकारी मंडळ असतील, सगळे धावणारे, कधी पडद्याच्या मागे कित्येक माणसं काम करत असतात, ती पडद्यावर येत नाहीत, स्टेजवर येत नाहीत, पण स्टेजच्या मागे काम करणारी माणसं असतात. त्यांचं काम जे आहे ते भगवंत पाहत असतो. असं विचार करू नका की आपला कुणी नावाचा उल्लेख केला नाही. होते मनात, अंतःकरणात भावना होते, अरे आपण एवढा झटलो, आपण एवढं काम केलं, पण आपला कोणी विचारच केला नाही, आपलं नाव कोणी उच्चारलंच नाही. हरकत नाहीये, पण देवाच्या यादीमध्ये तुमचं नाव आहे. त्याच्यामुळे तो विचार करू नका की आपण केलेल्या कामाचा कोण मोजमाप करतोय की नाही, भगवंत करत असतो. आणि जगाकडनं अपेक्षा करण्यापेक्षा निरपेक्ष काम करा. निरपेक्ष केलेलं काम तुम्हाला अनेक पटीने फळ देतं. विठ्ठला पण सर्वसाधारण थोडाफार आम्हाला अनुभव असल्यामुळे, कदाचित आम्ही त्या कार्यामध्ये थोडंसं संलग्न असल्यामुळे आम्हाला याची जाणीव आहे की हे काम करताना किती अडचणी येतात. अडचणी आल्यानंतर त्या अडचणीवर मात करण्याकरिता काय काय करावं लागतं हे सगळा अनुभव थोडाफार आम्हाला आहे. पण ह्या सगळ्या तुम्ही ग्रामस्थांनी काय करायचं, एखादं काम पूर्ण करायचं. हे मजचिस्तव झाले परी म्या नाही केले, ऐसे जेणे जाणीतले तो सुटला गा. हे मीच केलं किंबहुना मलाच करायचंय पण माझ्याकडून झालं नाही, अशी भावना अंतःकरणात निर्माण झाली पाहिजे. आणि अशा पद्धतीचा हा सप्ताह आज संपन्न होतोय. शेवटचा दिवस आहे. माझ्याकडे ती कीर्तनाची, काल्याच्या कीर्तनाची संधी माझ्याकडे आलेली आहे. थोड्या वेळात मिळेल त्या कमीत कमी वेळात मी त्या सेवेला न्याय देण्याचा केविलवाणा का ना होईना प्रयत्न करीन. विठ्ठला भगवान श्रीकृष्णाचा अवतार झाल्यानंतर भगवान श्रीकृष्णाने काय खूप कमी खोड्या केल्या नाहीत, खूप खोड्या केल्या. आणि भगवान श्रीकृष्णाच्या अवतारामध्ये गोकुळामध्ये ज्या लीला झाल्या किंबहुना जे चरित्र झालं त्या चरित्राचा विचार किंबहुना त्या ठिकाणच्या प्रसंगाचा विचार तुकोबारायांनी, ज्ञानोबारायांनी, नामदेव महाराजांनी आपल्या आपल्या अभंगामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे, केले देवे गोकुळे. चरित्र उच्चारावे केले देवे गोकुळे, चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी हा काल्याच्या अभंगाचा मूळ गाभा आहे, त्याबद्दल शंका नाही. पण ज्ञानोबारायांनी, तुकोबारायांनी, संत महात्म्यांनी आपल्याला हे चरित्र, जर इतिहास पाहायचा असेल तर इतिहास अशा लोकांकडनं ऐका जी लोक निरपेक्ष आहेत.
आणि निरपेक्ष फक्त संत असल्यामुळे संतांच्या वाङ्मयाचा अभ्यास करून तुम्हाला इतिहासात डोकावता येतं आणि इतिहासातून माहिती सुद्धा घेता येते. नाहीतर सर्वसाधारण ज्या वेळेला इतिहास लिहिला जातो तो कुठल्या तरी वेगळ्या विचाराने लिहिला जातो, वेगळ्या मताने लिहिला जातो आणि त्याच्यामुळे आपल्याला कळत नाही आहे. आपल्याला गवळणी ज्या वेळेला वाटतात त्या गवळणी म्हणजे असं वाटतं भगवान श्रीकृष्णाने किती लग्न केले हो, किती विवाह झाले? 16,108. ह्या सगळ्या गोष्टी आपल्या डोक्यामध्ये, सर्वसामान्यांच्या डोक्यामध्ये एवढा विचार येतो की 16,108 बायका भगवान श्रीकृष्णाने सांभाळल्या कशा, है की नाही? म्हणजे आपली बुद्धी तशीच असल्यामुळे आपल्याला त्यातला अंतर किंवा त्यातला गर्भ वर्म कळत नाही आहे. पण एक लक्षात घ्या, या गोकुळामध्ये ज्या काही गवळणी होत्या, बरोबर आहे, ह्या गवळणी ह्या सर्वसाधारण हाडामासांच्या त्या महिला नव्हत्या. त्या जाण वेदगर्भीच्या श्रुती. त्या काय होत्या? वेदगर्भीच्या श्रुती. श्रुती रूपे नव्हे मत प्राप्ती, हे जाणून या विठ्ठला 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 विठ्ठला. त्या जाण वेदगर्भीच्या श्रुती. श्रुती रूपे नव्हे मत प्राप्ती, म्हणून परतल्या नेती नेती माझी सुखसंगती न पवेची. वेदामध्ये भगवान श्रीकृष्णाचं वर्णन केलं होतं. त्या वर्णनामध्ये जो आनंद प्राप्त होत होता, शब्दाने आनंद प्राप्त होत नाही, अंगसंग झाल्याशिवाय किंबहुना एकरूपता झाल्याशिवाय, समान भूमिकेवर आल्याशिवाय माणसाला सुख मिळत नाही, असा तो एक नियम आहे. आता शब्दाने कितीही वर्णन केलं तरी भगवंताचं वर्णन होत नव्हतं. त्या श्रुतीनं असं वाटत होतं भगवान श्रीकृष्ण इतका सुंदर आहे ना, त्याचा आपल्याला उपभोग किंबहुना त्याचा भोग मिळावा, म्हणून त्यांनी देवाला विनंती केली. आणि त्या विनंतीमध्ये म्हणून ते श्रुती रूपे नवे मत प्राप्ती, म्हणून परतल्या नेती नेती माझी सुखसंगती न पवेची. विषय विठ्ठला विठ्ठला विषय बुद्धी ते मुख्य अज्ञान, ते असता मीन भेटे जाण. असता वेदोक्त जाणपण तेनेही संपूर्ण न भेटे मी. एक तर विषय बुद्धीमध्ये अडकलेली माणसं ही भगवंताला प्राप्त होऊ शकत नाहीत, आणि अर्धवट ज्ञान प्राप्त केलेली माणसं सुद्धा या भगवंताला प्राप्त किंबहुना त्याचं सुख प्राप्त करू शकत नाही. जाणीव शाणीव गेलिया निशेष, माझे पाविजे निजात्म सुख. श्रुती जाणून हे निष्टंक, गोकुळी त्या सुखार्थ आल्या. विठ्ठला विठ्ठला. आता ह्या ज्या श्रुती होत्या, ज्या शब्द रूपाने त्या वेदामध्ये गठीत झाल्या होत्या, त्या शब्दरूपी श्रुती या कुठे आल्या? गोकुळात आल्या. आणि गोकुळात आल्यानंतर त्यांनी जे भगवंताला, म्हणजे त्या काळामध्ये त्यांनी आपल्या घरामध्ये पहिलं जे पाहिलं त्याचा विचार अभंगाच्या पहिल्या चरणात. आ
दवती पालथी दुधाणी. आता मी फक्त थोडक्यात जवळ अभंगाला थोडासा स्पर्श करतो आणि लवकरात लवकर चरित्राकडे वळतो. पाहती गवळणी. आता एक लक्षात घ्या, त्या सगळ्या गवळणी त्या जाण वेदगर्भीच्या श्रुती. हे लक्षात ठेवा, डोक्यात ठेवा. आता यामध्ये कर्मरूपी श्रुती, ज्ञानरूपी श्रुती आणि भक्तिरूपी श्रुती अशा तीन. कोणी एकी लेकी, कोणी सुना, एकी स्वतंत्रा. काही लेकी होत्या, काही सुना होत्या आणि काही स्वतंत्रा म्हणजे काही सासू होत्या. जी कर्मरूपी श्रुती आहे ती लेक सून होती, जी ज्ञानरूपी श्रुती आहे ती लेक होती आणि जी सासू होती ती भक्तिरूपी श्रुती. आता याचं सगळं वर्णन मला मी फक्त आता थोडक्यात सांगतोय. जी सासू होती ती भक्ती होती, भक्तिरूपी श्रुती. भक्तीला स्वातंत्र्य आहे, भक्तीला स्वातंत्र्य आहे. ज्ञानाला स्वातंत्र्य नाही, ज्ञानाला अहंकार आहे. त्याच्यामुळे ज्ञान तितकंसं प्रकट होत नाही आणि कर्मामध्ये बंधन आहे. कधीही ज्या सुना असतात त्या सुनांना स्वातंत्र्य असतं का हो? तुमच्या गावात कसं आहे? सुना आहेत काय गावात सुना? कारण सुना असण्याकरता सासू असल्या पाहिजेत. लग्न झाल्यानंतर माणसं पहिलीच वेगळी झाल्यानंतर सुना आणि सासू राहतील कुठं? म्हणजे सासूरवास पण दिसला पाहिजे की नको? हल्लीची परिस्थिती फार बिकट आहे. असो, त्या विषयावर मला यायचं नाही, मी त्या अनुषंगाने बोलतो. त्या काळच्या ज्या सुना होत्या त्या सुना स्वतंत्र नव्हत्या, त्यांना स्वातंत्र्य नव्हतं. कसं नव्हतं? अजिबात स्वातंत्र्य नाही. सुनेनी लवकरच उठायला पाहिजे. आताची सून किती वाजता उठते विचारायचं नाही, सगळ्यांना माहिती आहे. आताची सून लवकर उठत नाही, कारण आताची सून राहिली नाही, ती आता सासू झाली, म्हणजे ती स्वतंत्र झाली, तिच्या हातात ताकद आली. असो, त्यावेळेला ते लवकर उठायला लागायचं. आणि लवकर म्हणजे कसं असायचं, एवढं स्वातंत्र्य नसायचं. तिने काय करायचं काय नाही करायचं हे सासू ठरवायची. त्यावेळेला तिने किती पोळ्या करायच्या, किती पोळ्या खायच्या, कुणाला किती वाढायच्या हे कोण ठरवायची? सासू ठरवायची. एक दिवस एक शेजारणी त्या घरामध्ये गेली आणि त्या घरामध्ये सांगितलं, त्या सुनेकडे मागितलं. म्हटले तिच्याकडे नेहमी ताक असायचा, त्या सुनेला सांगितलं मला ताक दे. सासू घरात नव्हती. सासू घरात नसल्यामुळे सुनेकडे त्या बाईने ताक मांडलं. आजीबाई गेली, म्हणते मला ताक दे. सून म्हटली आजीबाई ताक नाही, दूधही नाही, दहीही नाही, काहीच नसल्यामुळे ताकाचा प्रश्न येतच नाही. आमच्याकडे आज ताक नाही आहे. हे तिने ऐकल्यानंतर ती आजीबाई निघाली आणि ती बाहेर पडता पडता तिची जी सासू होती ती सासू नेमकी तिच्या समोर आली. म्हटले काय ग, कुठे गेली होतीस? म्हटले तुझ्याच घराकडे गेले होते. मग काय झालं? काय नाही, मी तुझ्या सुनेकडे काय मागितलं? ताक मागितलं. तिला सांगितलं मला ताक दे. मग काय म्हणाली? म्हटले काय नाही म्हणाली, ताक नाहीये म्हटली. अरे अशी कशी म्हणाली ताक नाहीये? चल तू माझ्या घरी चल, मी बघते कसं बोलते ती. तिने त्या आजीबाईला काय केलं, घेऊन आली घरी. कारण मग त्या आजीबाईला पण वाटलं काय कदाचित सून जरा का खट्याळ असेल, त्याच्यामुळे तिने ताक दिलं नसेल. ही गेली घरात. सांगितलंस? काय नाही म्हटले, ताक मागायला आली होती, आपल्याकडे ताक नाहीये म्हणून सांगितलं. असं कसं तू सांगितलंस? ती म्हटली खरोखर ताक नाहीये. अरे पण ताक नाहीये हे सांगण्याचा अधिकार मला आहे, तू ताक नाही कसं सांगितलंस? आणि मग तिला सांगितलं काय माहितीये, ताक नाहीये, तो ताक म्हणजे कालच ताक संपला, त्याच्यामुळे आता ताक नाहीये. मग ती म्हटली तू जे आता सांगतेस तू तेच तुझ्या सुनेने सांगितलं, पण तिला तो अधिकार नाहीये. मी सासू आहे, मी सांगणार. इतकं पारतंत्र्य त्या काळात होतं. विठ्ठला आता ज्या वेळेला ही सून सकाळी सकाळी उठली, ही कर्मरूपी सून किंबहुना कर्मरूपी श्रुती उठली. तिने पाहिलं पालथी दुधाणी, पाहती गवळणी दवती पालथी दुधाणी. तिने बघितलं, अरे बापरे, जी दुधाणी होती ज्याच्यामध्ये दूध साठवलं जायचं ती पालथी केलेली आहेत आणि काहीही शिल्लक नाही.
तिच्या लक्षात आलं. मग तिने विचार केला आपल्या घरात याचा अर्थ चोरी झालेली आहे, आता काय करावं. म्हणून तिच्या सोबतची म्हणजे समवयस्क असलेली जी तिची ननंद होती ती आली होती. तिला उठवलं, म्हणजे ज्ञानरूपी श्रुतीला उठवलं. उठ उठ उठ, आपल्या घरात चोरी झाली आहे. ती म्हणते अगं झोपू दे ग, मला तिकडे झोपायला भेटत नाही, मी आता इथे आले, मला झोपू दे, मला उठवू नको. नाही म्हटले उठ जरा, चोरी झाले घरात. चोरी झाली म्हटल्यानंतर लेक उठली. तिने बघितलं आणि बघितल्यानंतर तिच्याही लक्षात आलं तवती पालती दुधाणी. आता काय करावं. म्हटले आता काय करायचं, आता आपल्या सासूबाईला म्हणजे माझ्या सासूबाईला आणि तुझ्या आईला उठवायला पाहिजे. दोघी गेल्यानंतर सून म्हणते तूच उठव, तुझी आई आहे तूच उठव. मी उठवायला गेले तर ती काय माझं ऐकणार नाही. तिला सांगितल्यानंतर तिने सांगितलं, आईला सांगितलं, म्हणजे लेकीने आईला उठवलं. आई 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 आपल्या घरात चोरी झाली. म्हटली चोरी झाली. पटकन ती सुद्धा उठली. आता जास्त वेळ घेत नाहीये. ती उठली. उठल्यानंतर म्हटली अरे अशी कशी, कोणी चोरी केली. पालथी दुधाणी. ती दुधाणी पालथी बघितली आणि ही चोरी झाली कशी. ती म्हणते तुम्हाला तर अक्कल नाहीये, चोर येऊन तुमची चोरी करून जातो याचा अर्थ चोराला तुमचं सगळं माहिती आहे. माणूस पैसा जो ठेवतो तो चोराला भेटेल असा ठेवतो की चोराला न भेटेल असा ठेवतो. तुम्ही कसं ठेवता पैसा, दागिने कुठे ठेवता सांगू नका मला. हा, मी येणार पण नाहीये, पण इथं सांगितलं तर कदाचित कोण असेल त्याला कळेल. तुम्ही सांगणार नाही मलाही माहित आहे. तर ते कुणाला सांगत नाही. अरे म्हटले तुम्हाला कळत नाहीये, जी किमती वस्तू असतात ना त्या जपून ठेवाव्या लागतात, जपून ठेवाव्या लागतात. मग म्हटले काय केलं, म्हणजे हे बघा तुम्हाला अक्कल नाहीये, आताच्या पोरींना मुळीच अक्कल नाहीये. कसं एखादी वस्तू सांभाळावी तुम्हाला काहीही कळत नाही. म्हटले मी माझी दुधाणी कशी ठेवलीत बघा. ती गेली त्या दोघींना घेऊन. एक कपाट होता, त्या कपाटाला काय होतं, टाळा होता. तो टाळा उघडला, कपाट उघडलं. कपाटाच्या आत अजून एक दरवाजा होता, त्याला सुद्धा टाळा होता, तो सुद्धा उघडला. आणि त्याच्या आत ती दुधाणी होती, म्हणजे दूध ठेवलेलं होतं. ती सुद्धा दुधाणी काय होती, पालथी. आता ही पालथी दुधाणी बघितल्यानंतर लक्षात आलं ही चोरी केली कुणी. कारण चोरी तर झाली आहे, यांना अक्कल नाही, त्यांनी उघड्यावर ठेवली, पण मी तर तिला व्यवस्थित ठेवलं होतं, त्याला बंद करून ठेवलं होतं. ही गेली कशी, ही चोरी झाली कशी. आणि मग लक्षात आलं की ही चोरी करणारा दुसरा तिसरा कोण नाही, अभंगाचं दुसरं चरण. मनती नंदाची या पोरे, मनती नंदाची या पोरे, मनती नंदाची या पोरे, मनती नंदाची या पोरे. आजी चोरी केली खरे, आज चोरी
नंदाच्या पोरे आजी चोरी केली खरे. हे जी चोरी केली ती नंदाच्या पोरानीच केली. कारण अशी चोरी कुणाला करता येत नाही. आपल्याला काही काही गोष्टीचा ठाकतोळा लावता येतो, ठोकताळा असा लावता येतो की काही काही गोष्टी अशा अशा घडल्या, याचा अर्थ या माणसाने काय केलं असेल, त्याचं ती गोष्ट त्याच माणसाने केलेली असेल. आज खऱ्या अर्थाने जी चोरी झालेली आहे, ही चोरी अशी झाली की ही चोरी भगवंताशिवाय दुसरा कोण करू शकत नाही. आजी चोरी केली खरे, ही नंदाच्याच पोराने केली. पण त्या बाकीच्या बोलायला लागल्या असं कसं, त्यांनी चोरी केली हे आपण असं कसं काय नेमकं बोलू शकतो. तर म्हटले याच्यासाठी एक उत्तर आहे, पण त्याच्याशिवाय दुसरा कोणीच नाही हे 100% सासू बोलायला लागली. त्याच्याशिवाय दुसरा कोणच नाही. अभंगाचं तिसरं चरण. दया विना नासी, 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 दया विना नासी. त्याच्याशिवाय हे काम कोणच करू शकत नाही. कारण का तर पाहती गवळणी तवती पालथी दुधाणी. दुधाणी पालथी घातलेली होती. पालथी घातलेल्या दुधाण्यामध्ये आपण एकदा का भांड, महिला वर्गांना किंवा माता भगिनींना माहिती आहे, भांड घासलं धुतलं का आपण काय करतो, पालथी घालून ठेवतो ना. पुरुषांना माहित नाही आहे, पुरुष असेच ठेवतात. महिलांना माहिती आहे की पालथी घालायचं असतं, कारण ते पालथं घातल्यानंतर त्याच्यातलं जे काही पाणी असेल, जी काय आर्द्रता असेल ती सगळी काय जाईल, निघून जाईल आणि भांड खराब होणार नाही. तसं या आता मी थोडक्यात सांगतो, या भगवंतानी ही जी दुधाणी पालथी केलेली आहेत, या पालथी केलेल्या दुधाण्यामध्ये काहीही शिल्लक राहणार नाही याची काळजी घेतलेली आहे. कर्मरूपी श्रुती ज्या आहेत, किंबहुना कर्मरूपी श्रुतीमधले जी लोक आहेत, त्यांच्या अंतःकरणामध्ये कर्मामुळे एक बंधन तयार होतं, किंबहुना प्रारब्ध तयार होतो. तो प्रारब्ध नष्ट केल्याशिवाय त्यांची दुधाणी पालथी किंबहुना पूर्णपणे स्वच्छ होत नाही. लक्षात घ्या, कर्मबंधनामध्ये कर्म केल्यानंतर कर्माचा एक प्रारब्ध तयार होतं आणि हा प्रारब्ध नष्ट केल्याशिवाय त्याला पुढची गती नाही आहे. म्हणून कर्मरूपी श्रुतीमधल्या प्रारब्ध भगवंतांनी नष्ट केलं. ज्ञानरूपी श्रुतीच्या दुधाणीमध्ये जो अहंकाररूपी जो शेष भाग राहतो, एकदा का ज्ञान झालं का माणसाला अहंकार होतोच होतो. थोडंफार ज्ञान झालं, थोडंफार, आणि त्या ज्ञानाचा नवल अहंकाराची गोटी विशेषण लगे अज्ञाना पाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी, नाना संकटी नाचवी. हा ज्ञान स्वरूप जे
श्रुती होत्या त्यांना पालतं करून त्यांचा अहंकार नष्ट केला आणि ज्या भक्तिरूपी श्रुती होत्या त्यांच्या दुधाणी ती पालथी करून त्यांच्यामधला भेद नष्ट केला आणि हे त्याच्याशिवाय कोणीही करू शकत नाही. भगवंताशिवाय हे कोणी करू शकत नाही. पण भगवंताला आपला पत्ता दिला कोणी हा एक प्रश्नच आहे. सासू हुशार होती, सासूनेच सांगितलं त्याविण हे नासी नाही दुसरी आईसी, त्यांनीच केली. पण सासू अजून हुशार म्हणते हा पत्ता सुद्धा जर कोणी दिला असेल तर अभंगाचं चौथं चरण. सवे तुका मेला 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 तेने अगुणा अनिला देने अगुणा अनिला दुसरं कोण नाही, हा मेला तुका आहे ना. बायकांची आवडती शिवी कुठली आहे माहिती आहे तुम्हाला? माहीत असेल तर नसेल तर मी सांगतो म्हणजे तुकोबारायने सांगितली. मेल्या ही पटकन बोलून जातात मेल्या, पण त्याचा भाव त्यांच्या अंतःकरणात असा नसतो की तो मरायला पाहिजे. मेल्या हा पटकन मेला गेला कुठं कळत नाही, किंवा मेला मग कधीपासून वेळ झाले पण मेला अजून कीर्तन आटपत नाही. बोलू शकते ना, बोलू शकते, काही सांगता येत नाही, त्यांची तेवढी ताकद आहे. असो, या ठिकाणी सवे तुका मेला त्याने अगुणा आणिला. हा मेला तुका आहे ना, त्यांनी आपला हा पत्ता दिला. कसा काय दिला? कारण व्यापक परमात्म्याला आपल्याबद्दल कुठलीच माहिती नाही. कारण परमात्मा व्यापक आहे, तो परिच्छिन्न नाही आहे, तो पूर्णपणे व्यापक असल्यामुळे त्या व्यापक परमात्म्यातला जीवाच्या संबंधाने कुठल्याही गोष्टीचं ज्ञान नाही आहे.
आणि हे जीवाच्या संबंधाने ज्या संतांना ज्ञान आहे त्याची माहिती हे कोण देतो? संत देवाला देत असतात. आणि ज्या वेळेला देवाला त्याची माहिती कळते किंबहुना त्यांच्या मार्फत ती माहिती कळल्यानंतर त्याचा उद्धार भगवंत काय करत असतो? आपल्या स्वहस्ताने किंबहुना आपल्या कृपेने करत असतो. त्याच्यामुळे संताविण प्राप्ती नाही ऐसे वेद देवाही, सवे तुका मेला त्याने अगुणा आणिला. तो अगुण स्वरूप म्हणजे व्यापक स्वरूपात असलेला परमात्मा तो गुणाला आणला. हा तुकाराम महाराजांनी आणला आणि त्याच्यामुळेच ही चोरी झाली. आणि ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करता कर्मरूपी श्रुती असतील, ज्ञानरूपी श्रुती असतील, भक्तिरूपी श्रुती असतील, या सगळ्यांचा जो अहंकार म्हणा, प्रारब्ध म्हणा, भेद म्हणा, या ठिकाणी पूर्णपणे निवृत्त झाला. विठ्ठला पाहती गवळणी तवती पालथी दुधाणी, म्हणती नंदाच्या पोरे आजी चोरी केली खरे. त्या विण हे नासी नाही दुसरिया ऐसी, सवे तुका मेला त्याने अगुणा आणिला. म्हणती नंदाच्या पोरे आजी चोरी केली खरे. विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये. हरि जय हरि जय हरि जय हरि जय जय हरि जय जय, हरि 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 जय जय हरि जय जय. ओ हरि 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 जय जय हरि 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 जय जय, हरि 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 जय जय हरि 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 जय जय, हरि 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 जय जय हरि 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 जय जय. गवरदा हरि विठ्ठल हे ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान जय महाराज जय. देवांनी जे चरित्र गोकुळामध्ये केलं त्याचा उच्चार करावा. गोकुळात केलेल्या चरित्राचा उच्चार का करावा? तर गोकुळात जे चरित्र झालं ते इतरत्र कुठेही झालं नाही म्हणून करावा. गोकुळात काय होतं? गोकुळात गोकुळ तर होतच, गोकुळात गोपाळ होते, गोकुळात गोपिका होत्या आणि गोकुळात काय होत्या? भगवान श्रीकृष्ण सुद्धा होते. आणि म्हणून चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. या ठिकाणी द्वारकेमध्ये चरित्र तसं झालं नाही, ते उच्चारण्यासारखं. किंबहुना मथुरेमध्ये सुद्धा काही काळ गेला असेल, तिथे सुद्धा तसं चरित्र झालं नाही. जे चरित्र गोकुळात झालं त्याचाच उच्चार फक्त करावा असा काल्याचा काय प्रघात आहे. विठ्ठला भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला मथुरेमध्ये. आणि मथुरेमध्ये जन्मलेला भगवान श्रीकृष्ण कशासाठी आला होता? दुष्टांच्या संहारासाठी. यदा यदा विठ्ठला विठ्ठला दुष्टांच्या संहारासाठी भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला होता. आणि कंसाच्या कारागृहामध्ये म्हणजे मथुरेत कारागृहामध्ये भगवंताचा जन्म झाला. आता भगवंताला यायचं होतं गोकुळामध्ये. आणि मग ज्या वेळेला भगवान श्रीकृष्ण जन्माला आले त्यांनी वसुदेवाला सांगितलं, काय कर, मला इथं ठेवू नको, मला कुठे ने? गोकुळात ने. आणि मग भगवंताला वसुदेवाने आता जास्त वेळ घेत नाहीये, टोपलीत टाकलं एका आणि त्या टोपलीला डोक्यावर घेतलं. तुम्ही म्हणाल जर कारागृहात होते, सगळं बांधलेलं होतं, तर त्याच्या बेड्या किंवा त्याची बंधनं सुटली कशी? ज्या वेळेला भगवान तुमच्या जीवनामध्ये येतो त्यावेळेला आपोआप बंधनं तुटतात. आणि ज्या वेळेला माया येते त्यावेळेला आपोआप बंधनं जडतात. या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाच्या जन्मामुळे या ठिकाणी वसुदेवाची बंधनं तुटली. वसुदेवानी भगवंताला डोक्यावर घेतलं आणि निघाले तर यमुना दुथडी भरून वाहत होती. दुथडी भरून वाहणारी यमुना पाहिली, विचार पडला, या दुथडी भरून
म्हणजे वाहणाऱ्या यमुने पलीकडे आपण जायचं कसं. अनेक काही काही गोष्टी अशा लक्षणांनी घ्यायच्या असतात. जीवनामध्ये असे अनेक प्रसंग येतात की त्या प्रसंगामध्ये आपल्याला असं वाटतं की समोर पूर्णपणे काळ कुट्टा अंधार आहे, आपल्याला पुढे जाता येत नाही, पण चालता चालता वाटा मोकळ्या होतात. चालण्याची सवय पाहिजे. म्हणून जुनी माणसं आहेत ना, जुन्या माणसांमध्ये तो आत्मविश्वास आहे किंबहुना कॉन्फिडन्स आहे ना, तो आताच्या लोकांमध्ये नाही. आताची लोक पटकन म्हणतात नाही नाही हे काम होऊच शकत नाही, लगेच त्याच्यावर प्रतिक्रिया देतात. या ठिकाणी यमुना दुथडी भरून वाहत होती, पण भगवान श्रीकृष्णाला घेतलेल्या डोक्यावर घेतलेल्या वसुदेवाने विचार केला काही अडचण येणार नाही. आणि एक लक्षात घ्या, जीवनामध्ये आपल्या सोबत जर देव असेल तर कुठलीही अडचण येत नाही. विठ्ठला विठ्ठला आणि भगवान श्रीकृष्णाला डोक्यावर घेऊन निघाले, यमुनेकडे आले. यमुनेने बघितलं, अरे बापरे, भगवान श्रीकृष्ण आलेले आहेत. दर्शनाची इच्छा झाली आणि दर्शनाच्या इच्छेने यमुना, दुथडी भरलेली यमुना, जसे जसे वसुदेव त्या यमुनेमध्ये जायला लागले, खांद्यापर्यंत किंबहुना छातीपर्यंत, तोंडापर्यंत, नाकापर्यंत पाणी आलं. आणि मग लक्षात आलं भगवंताच्या की आता आपला बाप काय होईल, बुडून मरेल, त्याच्यापेक्षा यमुनेला दर्शन द्यावं. म्हणून भगवान श्रीकृष्णाने आपला उजव्या पायाचा अंगठा कशाला लावला, यमुनेच्या पाण्याला स्पर्श केला. जसा स्पर्श केला यमुना दुभंगली आणि यमुनेने काय केली, वाट दिली. वसुदेव गेले. वसुदेवानी कुठे ठेवलं हे बाळ, सगळ्यांना माहिती आहे ना, कुठे ठेवलं, यशोदेला. नंद बाबाच्या वाड्यामध्ये गेले आणि यशोदेजवळ ठेवलं. आणि यशोदेला झालेली मुलगी घेतली आणि ते कुठे गेले, मथुरेला गेले. आता या ठिकाणी ज्या वेळेला भगवान श्रीकृष्ण आले त्यावेळेला सगळे, म्हणजे त्याच्या आधी सगळे झोपले होते. जसे भगवान श्रीकृष्ण आले ते रडायला लागले आणि एवढे रडायला लागले की सगळ्यांना जाग आली. अरे म्हटले मुलगा झाला. आणि मग जो आनंद गोकुळात झाला तो आनंदच अवर्णनीय आहे. बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा रे, बाळकृष्ण नंदा रे. आनंद द्या नर नारे, आनंद द्या नर नारे, आनंद नर नारे, आनंद नर नारे. हे गुडिया तोरणे, करती कथा गाती गाणे, या धोरणे, करती कथा गाती गाणे. हे बालकृष्ण नंदा घरे, आनंद द्या नर नारे, बालकृष्ण नंदा घरी, आनंद नर नारे. हे बालकृष्ण नंदा घरे, आनंद द्या नर नारे, आनंद द्या नर नारे, आनंद द्या नर नारे. बालकृष्ण नंदा रे, आनंद नर नारे, आनंद नर नारे, आनंद नर नारे. बाळकृष्ण नंदा घरी, आनंदल्या नर नारी. आता ह्या ठिकाणी इतका आनंद झाला, कथा करती कथा गाती गाणे, अशा पद्धतीने सगळ्या गोकुळाला आनंद झाला. भगवान श्रीकृष्णाचा जन्म होता. सर्वसाधारण एखादा बालक नव्हता जन्माला आलेला, हे एक विशेष बाळ जन्माला आलं होतं जे आपल्या कार्यासाठी त्या गोकुळामध्ये प्रस्तुत झालं. आता या ठिकाणी गोकुळामध्ये आल्यानंतर कंसाला कळलं की आपला जो वैरी आहे तो कुठे आहे, गोकुळात. आता त्याला मारण्याकरता कंसाने अनेक उपाययोजना केल्या. कळलं नाही नेमकं कुठे आहे, पण त्याला अनेक उपाययोजना केल्या आणि त्या उपाययोजनेनुसार 6व्या दिवशी, वयाच्या 6व्या दिवशी, कुणाच्या, भगवान श्रीकृष्णाच्या वयाच्या 6व्या दिवशी पुतना राक्षसीन कुणाला मारायला आली, बाळकृष्णाला मारायला आली. आणि आल्यानंतर
तिचा पण उद्धार केला. बाळकृष्ण म्हणजे पुतनेचा उद्धार केला. आणि असे अनेक जे राक्षस आले त्या सर्वांना काय केलं, भगवान श्रीकृष्णांनी मारून टाकलं, ठेवलं नाही. वयाच्या 3-4 वर्षामध्ये बरीचशी राक्षसं मारली. 6व्या दिवशी पुतनेला मारायचं म्हणजे सोपं काम आहे काय? 6व्या दिवशी आपल्याला कळत तर काहीच नाही, 60 वर्ष झाली तरी कळत नाही, आणि 60 वर्षानंतर सुद्धा आपण पराक्रम गाजवू शकत नाही, अशी आपली स्थिती. भगवान श्रीकृष्णांनी 6व्या दिवशी केलं. बाळ मोठं होत गेलं. आता जास्त वेळ घेत नाहीये. बाळ मोठं होत गेलं, रांगत रांगत पुढे मोठं झालं. 5 वर्षाचं झालं. 5 वर्षाचं झाल्यानंतर त्याच्या खोड्या चालू झाल्या आणि तो त्या सगळ्या गोपाळांसोबत खेळायला लागला. गोपाळ सुद्धा सोबत असायचे आणि गोपाळांसोबत खेळता खेळता त्या गोपाळांना विचारायला लागला की गोपाळांना विचारायचं, काय तुमची तब्येत अशी, तुमच्याच प्रारब्धातला तुम्हाला देणार आणि धष्टपुष्ट करणार. म्हटलं ते कसं? म्हटले बघा, तुमच्या घरात दही दूध तूप लोणी आहे, तुम्हाला ते खायचंय आणि ते खाऊन तुम्ही धष्टपुष्ट व्हाल, तर आपण काय करू, तुमचंच तुम्हाला देण्याकरता आपण तुमच्याच घरात चोरी करू. देवानी चोरी कुणाच्या घरात केली? स्वतःच्या घरात केली का त्यांच्या घरात केली? कुणाच्या घरात केली? दुसऱ्यांच्या घरात केली. म्हटले आपण एक एक घर निवडू आणि त्या घरात जाऊ. म्हटले हरकत नाही. मग त्यांनी चौर्य मंडळ स्थापन केलं. चौर्य मंडळ म्हणजे चोरीचा एक मंडळ. सगळेच मंडळ असतात, मग त्या मंडळाला चोरीचा थोडासा अंग लागतो. चौर्य मंडळ म्हणजे मंडळ झाला का तिथं काही ना काहीतरी घपला होतो ना. हो म्हणतात. नाही, काय होतं, स्वार्थ वाढला ना का माणूस कुठेही आपला विचार तसा करू शकतो आणि तो स्वार्थ दिवसेंदिवस वाढत चालला असल्यामुळे ते होतं. आता चौर्य मंडळ स्थापन केलं. म्हटले काय करायचं आता? म्हटले आमचा अध्यक्ष कोण? तर म्हटले आमचा अध्यक्ष तूच. आणि अध्यक्षांनी नेहमी जबाबदारी आपल्या खांद्यावर घ्यायची असते, त्याला अध्यक्ष म्हणतात. जो अध्यक्ष सगळ्या कमिटीला घेऊन बसतो, मी जनरल बोलतोय लक्षात घ्या, नाहीतर तुम्ही म्हणाल कुणाचा तरी मी काढतोय, जो म्हणजे मी सैद्धांतिक दृष्टिकोनातून बोलतोय. जो अध्यक्ष सगळ्यांना कमिटीला घेऊन बोलतो आणि त्या कमिटीलाच विचारतो आता काय करायचं, आणि कमिटी असा समजा ती तेवढी मजबूत नसेल, ती म्हटली नाही मग काय करता येत नाही, अध्यक्ष पण तसंच म्हणतो नाही काय करता येत, तसं नाही चालत. म्हटले कमिटी करतोय मी, आणि कमिटी करतोय म्हणण्यापेक्षा मी अध्यक्ष आहे, मी जे सांगेन ते तुम्ही ऐकायचं. म्हटलं ठीक आहे, काय करायचं? काय नाही, वस्त्रगाळ माती घ्या, मी सांगतो चोरी करण्यासाठी काय करायला लागेल. वस्त्रगाळ माती घ्या, एक काठी घ्या, सराटे घ्या, आणि अजून काय घ्या, बस, आणि एक थोडा मसाला घ्या. म्हटले ठीक आहे चालेल. पण शंका विचारणारी माणसं असतात. म्हटले काय देवा, चोरी करायची आहे आणि हे करायचं कशासाठी? म्हटले एक काम करा, फक्त काय करा मी सांगतोय ते करा. नाही म्हटले वस्त्रगाळ माती कशासाठी? म्हटल्या जर गवळणी उठल्या आणि गवळणी आपल्याकडे धावत आल्या तर त्यांच्या डोळ्यामध्ये काय करायची, ती वस्त्रगाळ माती काय करायची, टाकायची. एकदा का त्यांच्या डोळ्यात गेली का ते चोळत बसतील आणि आपल्याला पळायला काय होईल, मोकळी किंवा वेळ भेटेल. म्हटले ठीक आहे. म्हणजे सराटे कशासाठी? कदाचित ती माती त्यांच्या डोळ्यात गेलीच नाही, गॉगल घालून झोपल्या असतील कदाचित, बरोबर, म्हणजे चष्मा घालून झोपल्या असतील, तर मग ती माती जाणार नाही आणि ते आपल्याकडे धावत येतील. आपण त्यांच्या पुढे सराटे म्हणजे काटे टाकायचे. ते काटे टाकले, त्यांच्या पायात रुतले का ते काटे काढेपर्यंत आपण काय करू, पळून जाऊ. म्हटले ठीक आहे. मग म्हटले त्याच्यानंतर ही मसाला कशासाठी हा असा? नाही, काही वेळेला काय होतं माहिती आहे, लक्षात घ्या, चपला घालून झोपलेले असतील तर सराटे काटे काय काम करणार नाही. हल्ली चपला घरात आल्या ना, हां, सगळ्यांच्या घरात चपला घराच्या बाहेर असायच्या पहिल्या, आता चुलीपर्यंत आणि किचनपर्यंत म्हणजे सगळीकडे त्या चपला फिरतात. या ठिकाणी ते म्हटले चपला घालून झोपले असतील तर त्यांना काटे काय काम करणार नाहीत. मग काय करायचं? मग त्यांच्या डोळ्यात मसाला टाकायचा. म्हटले तयारी झाली. तयारी झाल्यानंतर एक घर नियोजित केला, त्या घराच्या जवळ गेले, टायमाप्रमाणे सगळे एकत्र आले आणि घराजवळ गेल्यानंतर त्यांनी सांगितलं आता आपल्याला घरात प्रवेश करायचा आहे. आता ही माणसं इतकी म्हणजे हे गोपाळ इतके निश्चिंत होते की आपला अध्यक्ष इतका मजबूत आहे, फक्त आपण त्याच्या काय करायचं, पाठीशी राहायचं. एवढा अध्यक्ष काय पाहिजे, मजबूत पाहिजे. ते म्हटलं हरकत नाही, तू आहेस का अध्यक्ष, तू सांग आम्हाला, आम्ही तसं करू. ते सगळे उभे राहिले. म्हटले एक काम करा, आपल्याला घरात प्रवेश करायचा आहे, प्रवेश करताना मी जे सांगेन त्या इन्स्ट्रक्शन, त्या सूचना सगळ्यांनी अंमलात आणायच्या. म्हटले ठीक आहे. घराजवळ गेले, घराच्या मागच्या दरवाजाजवळ उभे राहिले आणि उभे राहिल्यानंतर देवाने सांगितलं सगळ्यांनी डोळे मिटा, सगळ्यांनी इथं मिटू नका, हां,
सगळ्यांनी डोळे मिटले. सगळ्यांनी डोळे मिटले. एक 2 मिनिटाचा किंवा एक 10 सेकंदाचा 20 सेकंदाचा अंतरानंतर देवाने सांगितलं डोळे उघडा. जसे डोळे उघडले सगळे गोपाळ कशामध्ये होते? त्या नियोजित ज्या घरात चोरी करायची होती त्या घरात दरवाजा न उघडता सगळ्यांचा प्रवेश घरात झाला. यथेच्छ तूप लोणी किंबहुना दही दूध सगळं काय खाल्लं आणि खाऊन झाल्यानंतर म्हटले आता आपण काय करायचं? बाहेर जायचं. गवळणी सुद्धा हुशार होत्या. गवळणीने काय केलं होतं? जी दरवाजे होते त्या दरवाजांना अशी उतरण लावली होती. म्हणजे मडक्याची उतरण असते ना काय, एकावर एक मडका असा असं असं ठेवून अशी उतरण लावली होती, जेणेकरून एखाद वेळ जर चोर आला तर ती उतरण पडेल आणि पडली आवाज झाला की आपण काय करू? उठू, आपल्याला जाग येईल. आता म्हटले आपण दरवाजा उघडून तर जायचं नाही, आपल्याला परत जायचंय. मी सांगतो तसंच करा. म्हटले ठीक आहे, काय करायचं? म्हटले डोळे मिटा. सगळ्यांनी डोळे मिटले. सगळ्यांनी डोळे मिटल्यानंतर पेंद्या जो होता त्याला वाटलं हे सगळं काय आहे? काहीतरी काळी जादू आहे, याच्यात आपल्याला शोध लावायला पाहिजे. आणि जास्त लोक परमार्थात शोध लावायला येतात, संसारात शोध लावत नाही. शंका जास्त ज्या असतात ना त्या परमार्थातल्या असतात. तुकोबारायांबद्दल, ज्ञानोबारायांबद्दल किंबहुना संत वाङ्मयाबद्दल शंका घेतात, पण विज्ञानाबद्दल कधी शंका घेतली नाही. घेतली कधी शंका? कधी विचार आला मनात? आपल्या जीवनामध्ये आता मला सांगा, डार्विनचा उत्क्रांतीचा सिद्धांत होता कुठला माहिती आहे? माकडापासून काय झाली? माणसं तयार झाली. शाळेच्या पुस्तकात होता तो पाठ होता. अशी माकडं पहिली होती, ती माकडं हळूहळू कशात रूपांतरित झाली? माणसात. अशी झाली का हो? आता होतात काय माकडं? माकडाची माणसं होतात काय? नाही नाही, माणसाची माकडं होतात काय? माणसांची पण माकडं होत नाहीत तशा स्वरूपाने, आणि माकडाची सुद्धा माणसं होत नाही. त्याच्यावर आपली शंका नाही. आपली शंका कुठे असते मला थोडक्यात सांगायचंय. ज्ञानोबारायांनी भिंत चालवली की नाही चालवली? रेडा बोलवला की नाही बोलवला? ही शंका आपली व्यर्थ शंका. असो, पेंद्याला शंका आलीच. म्हणजे काही लोक प्रतिनिधित्व करतात शंकेचं. त्याने विचार केला मला ह्याची बघायचं काय करतोय, आणि शंका घेतली भगवंतावर. घेतल्यानंतर काय केलं? त्यांनी डोळे मिटले. त्यावेळेला त्यांनी असं डोळ्यावर हात ठेवले आणि त्या फटीतून तो बघायला लागला. ह्या ज्या फटीतून आहे ना, या बोटांच्या फटीतून तो बघायला लागला देव काय करतोय. देवाने सांगितलं सगळ्यांनी डोळे मिटले. हो, सगळ्यांनी मिटले. सगळ्यांनी होकार दिल्यानंतर आणि नंतर सांगितलं बघा कुणी डोळे उघडे ठेवू नका. सगळे म्हटले नाही नाही, आम्ही सगळ्यांनी बंद केलेले आहेत. पेंद्या आपला गपचूप बघत होता. आणि थोड्या वेळाने ते सगळे बाहेर पडले. पेंद्या बाहेर पडला नाही. पडल्यानंतर ज्यावेळेला भगवंतांनी सांगितलं आता डोळे सगळ्यांनी उघडा, सगळ्यांनी उघडले. पेंद्या धड बाहेर नाही धड आत नाही, अर्धा भाग बाहेर आणि अर्धा भाग आत. आणि बाहेर पडल्यानंतर म्हटले बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम असा गजर केल्यानंतर मग गवळ्यांनी काय झोपून जातील का? त्या उठल्या. त्यांना कळलं अरे भगवान श्रीकृष्ण आले. त्यांनी चोरी नक्की केली. उठल्याबरोबर पहिला जो भेटला सगळे धावत सुटले. सगळे बाहेर पडलेलेच होते. ते सगळे बाहेर आल्यानंतर पेंद्या ना धड आत ना धड बाहेर. त्याच्या लक्षात त्या गवळणीने त्याला पकडलं. पकडल्यावर त्याचा पुढचा भाग बाहेर असल्यामुळे कळलं नाही नेमकं कोण आहे. देव पण हुशार होता. माणूस असा जर ठेवला त्याचा तोंड दिसला तर मग चोरी कोणी केली हे सांगायला काय होणार आहे? पुरावा भेटेल ना. त्याचा मागचा भाग ठेवला होता आणि ज्या गवळणीने झोडपून काढलं पेंद्याला, देवा वाचव, देवा वाचव, देवा वाचव. देव म्हटला माझ्यावर शंका घेतो रे तू? नाही म्हटले देवा चुकलो चुकलो. एक वेळ करी या दुःखा वेगळे दुरिताचे जाळे उगवणी. एक वेळ या दुःखातून वेगळं कर, मी पुन्हा तुझ्यावर शंका घेणार नाही. म्हटले एक वेळ नाही करतो तुला. परत डोळे मीट. डोळे मिटले आणि अंतःकरणापासून देवाला हाक मारल्यानंतर आपोआप पेंद्या काय झाला? बाहेर आला. हे बाहेर आल्यानंतर सगळे पळून गेले. आता या खोड्या वाढायला लागल्या. वाढता 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 गाऱ्हाणी कुठे आली? यशोदेकडे यायला लागली. गवळणी सांगती गाऱ्हाणी रात्री आला चक्रपाणी. खाऊनी दही दूध तूप लोणी फोडिली अवघी विरजणी. हागे बाई आम्हास्यावरे ना यशोदे बाळ तुझा काना. यशोदे बाळ तुझा काना. हे ऐकता
दुसरी आली धावत, याने काय काय केली मात. मुखासी मुख चुंबन देतो, गळ्यामध्ये हात घालितो. धरू जाता सापडे ना यशोदे बाळ तुझा काना. तिसरी आली धावूनी. तिसरी जी होती ना तिने हे केलं, चॅलेंज दिला. कुणाला? श्रीकृष्णाला. म्हटले तू माझ्या घरी येऊन दाखव. एक लक्षात घ्या, भगवंताकडे गाऱ्हाणी घेऊन येणाऱ्या ज्या होत्या, तो भगवंत ज्यांच्याकडे गेला नाही कधीच, त्याच गवळणी भगवंताच्या घरी गाऱ्हाणी घेऊन यायच्या. ज्यांच्याकडे गेला त्या कधीही गाऱ्हाणी घेऊन आल्या नाही. ज्यांच्याकडे नाही गेला ते गाऱ्हाणी घेऊन यायची. तिने चॅलेंज केला. म्हटले खून ठेवण्याकरता त्या ज्या पलंगावर झोपले होते त्या पलंगावर त्या गवळणीची वेणी आणि पतीची दाढी याला काय मारली? गाठ. तिसरी आली धावूनी, याने बाय काय केली करणी. पतीची दाढी माझी वेणी, डोईची गाठ देऊनी. गाठबाई कोणासी सुटे ना, यशोदे बाळ तुझा काना. आता ही गाठ दिल्यानंतर झालं काय? उठल्याबरोबर, आता उशीर झाला होता. पूर्वीची लोक पहाटे लवकर उठायची. लक्षात घ्या, 5, 4:30, 5 वाजता माणसं उठायची. आता मी सगळीकडे पाहतो माणसं लवकर उठत नाही. एक वेगळा वातावरण, एकदम काय आता बोलायचं ते सोडून द्या. जो अनुभवलाय आम्ही लहानपणातला अनुभव, तो आता इथं पाहायला मिळत नाही. सगळीच झोपलेली असतात. त्याच्यामुळे एखादा जागा जरी झाला काकड्याला, त्याला सुद्धा काय येते? झोप येते. तो म्हणतो मी तरी कशाला उठू. असो. आणि ती उठल्याबरोबर तिच्या वेणीला झटका बसला. ती म्हणते आताचं वय आहे का? आता माझ्या वेणीला ओढायचं तुमचं वय आहे का? तो म्हणतोय मी तुझ्या वेणीला ओढत नाही, तू माझ्या दाढीला ओढतेस. तुझं तरी वय आहे का? किती वय झालं आता आपलं? ते म्हटले लक्षात आलं, अरे बापरे, गाठ बसली. कदाचित झोपेत गाठ बसली असेल. म्हटले एक काम करू, सोडायचा प्रयत्न केला, सुटे ना. म्हटले एक काम कर, आता काय करूया, कापूया. तिला म्हटलं जा कोयता घेऊन ये. ती म्हणते आता मी एकटी जाऊ शकत नाही, कारण गाठ आहे, दोघांनाही जावं लागेल. दोघंही गेले. कोयता घेतला, कोयत्याने कापायचा प्रयत्न केला, कापेना. म्हटले आता जाळूया. हरकत नाही, जाळूया. सकाळ झाली. 4 वाजता उठणारी माणसं 6:30, 7:30 झाली तरी उठत नाहीत. लोकांना शंका यायला लागली. लोक दार वाजवायला लागली. आणि ती वाजवता ते प्रयत्न करत होते की एकदा का गाठ सुटली म्हणजे आपण बाहेर जाऊ. आता ती गाठ सुटली नाही. आणि मग विचार केला. तो बोलायला लागला, काय ग, ही गाठ सुटत नाही, मला एक शंका आहे, तू कृष्णाला काय बोललीस काय? हो म्हणते बोलले. काय बोललीस? काय नाही म्हटले, माझ्या घरी येऊन दाखव म्हटले. बस, आता काही नाही करायचं. आता असंच त्याच्याकडे जायचं, कारण ही सुटणार नाही, तुटणार नाही, कापणार नाही, जळता जळणार नाही. ही त्याच्या कृपेच्या दृष्टीशिवाय ही गाठ सुटणार नाही. पण म्हटलं आता त्याच्या घरी जायचं म्हणजे किती मोठं अंतर आहे. आणि त्यात काय होतं, ती गवळ होती उंच आणि तो नवरा होता ठेंगणा. हा, ती वेणी होती थोडीशी आखूड, दाढी होती लांब. बघा जरा विचार करा, मनामध्ये ती कल्पना आणा. आता ती दाढी आणि ती वेणी, त्याच्यामुळे ती असा तो उभा राहिला आणि त्याचे पाय असे चवड्यावर त्याला उभं राहून चालावं लागलं. लक्षात येतंय? कारण तिला काय वागता येईना आणि ह्याला वर जाता येईना. हा असा मान वर करून म्हटले आता चला निघा. कुठे? कृष्णाकडे. आणि हाही सगळी जी शिमग्याचा सोंग होता तो कुणाकडे गेला? भगवान श्रीकृष्णाकडे. आणि भगवान श्रीकृष्णाकडे गेल्यानंतर त्या भगवंताला काय माहित नाही, डबे आधीच काढून ठेवले होते पोरांना माहितीच होतं शिमग्याचा सोंग आता बाहेर पडणार आहे या घराच्या. आणि ते सगळे डबे वाजवत 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 ती धिंड कुठपर्यंत आली? भगवान श्रीकृष्णापर्यंत आली. आणि भगवान श्रीकृष्णाने बघितलं, किंबहुना यशोदेला बोलवलं. म्हणते बघ यशोदे, तुझ्या पोराने काय केलं. यशोदा पोरगा 5 वर्षाचा ना, 5 वर्षाचा पोरगा. भगवान श्रीकृष्ण खांद्या कडेवर बसले. आई, एवढी गाठ मला मारता येईल काय ग? सांग ना तू. अशी गाठ मला मारता येईल जी गाठ सुटणार नाही. मोठ्या मोठ्यांना जे जमत नाही ते मला जमेल का ग? अरे यशोदा म्हणाली, अशी कशी तू बोलतेस? नाही ग,
तुझा कार्ट आहे ना विलक्षण आहे, फार मोठी काहीतरी काही जादू त्याच्याकडे आहे, बघ आम्ही गाठ सोडायचा प्रयत्न करतोय. शेवटी काकुळ तिला आले, जोडपा तो काकुळ तिला आला. भगवान श्रीकृष्ण म्हटले मी बाबा काहीच केलं नाही, त्या सूर्यनारायणाला तुम्ही नमस्कार करा, आपोआप गाठ सुटेल. त्यांनी अंतःकरणपूर्वक सूर्यनारायणाला नमस्कार केला आणि ती गाठ सुटली. तिसरी आली धावूनी याने बाय काय केली करणी, पतीची दाढी माझी वेणी दोहीसी गाठ देवोनी. गाठबाई कोणासी सुटे ना यशोदे बाळ तुझा काना, अवघ्या मिळवणी गवळणी येती नंदाच्या अंगणी. आम्ही जातो गोकुळ सोडूनी आमुच्या सुना घेऊनी, हे ग बाई आम्हासी पावे ना यशोदे बाळ तुझा काना. आता हे सगळं ऐकल्यावर आई ऐकेल काय हो? आई म्हणते नाही 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 नाही, बाल सगुण गुणाचे ताने गे बाल दिसते गोजिरवाने, काय सांगता गाराने गे गोकुळ जाणारे. श्रीरंग माझा वेडा याला नाही दुसरा जोडा, तुम्ही याची संगत सोडा रे गोकुळ जाणारे. तुम्ही लपवून याचा भवडा अलगे ताशा रंग धरा, तुम्ही बारा घरच्या बारा गे गोकुळ जाणारे. हा ब्रह्मविधीचा जनिता गे तुम्ही याला धरून पाहता, हा कैसा येईल हाता गे गोकुळ जाणारे. पहिली बाजू आईने घेतली, मुलाची बाजू पहिली जर असे आई खरी असेल तरच घेईल, सावत्र आई बाजू घेणार नाही. हिने बाजू घेतली यशोदेनी, पण लक्षात आलं आपलं कार्ट सुद्धा काय कमी नाही आहे, आपल्या कार्ट्याने खोड्या केलेल्या आहेत. विठाला विठाला यशोदे नैनी आले पाणी, कृष्णा खोड्या दे टाकून. म्हणजे कृष्णा आता खोड्या टाकून दे रे, नको नको खूप खोड्या करतोस, खूप ऐकावं लागतंय तुझ्यामुळे, माझे कान पूर्णपणे म्हणजे कानामध्ये न ऐकण्यासारखं असं काय, सगळं कान बहिरे झालेत. म्हटले असं नको करू. भगवान श्रीकृष्ण म्हटलं आता काय करू? काय नाही म्हटले, तू शाळेत जा. कुठे जा? शाळेत. त्यावेळेला शाळा कशी असायची? त्यावेळेची शाळेत जा, याचा अर्थ तू गाई आणि घेऊन यमुनेच्या तटावर त्या गायींना चरायला नाही. पेंद्या सुदामा चल रे, कानात गाई चराया चल रे. पेंद्या सुदामा चल रे, कानात गाई चराया चल रे. आला रे आला पेंद्याला, आला रे आला सुदामा आला, आला रे आला पेंद्याला, आला रे आला सुदामाला. मेळून गोपाळ खेळ मांडो, गोपाळ खेळ मांडो. हाणू चल रे, कानात गाई चराय चल रे. पेंद्या सुदामा चल रे, कानात गाई चराया चल रे. पेंद्या सुदामा चल रे, कानात गाई चराय चल रे. सुदामा चल रे, कानात गाई चराया चल रे. सगळ्या गोपाळांना घेऊन भगवान श्रीकृष्ण यमुनेच्या तटावर गेले. त्या ठिकाणी सगळे खेळ खेळले, गायींना चारायला नेलं होतं. नंतर मग सगळ्यांना खांदी भार पोटी भूक, काय खेळायचे नाही, काय कीर्तनाचे सुख. आता बुवा आटपा हो, खूप झालं, 1:30 वाजले. पण मला एक कळत नाही, हे कार्यक्रमच असे असतात. हे काल्याचं कीर्तन बऱ्याच वेळेला एक तर त्याच्यानंतर पालखी असते किंवा त्याच्या अलीकडं पालखी असते. आता ही जी जोडून पालखी येते ना, म्हणजे कीर्तनानंतर पालखी किंवा कीर्तनाच्या आधी पालखी, त्या कीर्तनाला काय म्हणजे कसा न्याय द्यायचा तो कळतच नाही. असो, ही आता सेवा माझ्याकडे आले, मी थोडक्यातच, तरी पण 1:30 वाजलाच, मी 1:15च्या आत करायचा प्रयत्न करत होतो. तर आता हे सगळे गोपाळ थकले, कंटाळले. म्हटले आता खांदी भार पोटी भूक, काय खेळायचे सुख. म्हटले सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्र केल्या आणि सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्र करून
खडकी सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्र शिदोऱ्या घेऊन या चला लवकर. सगळ्या शिदोऱ्या आणा. विठाला 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 विठाला. या शिदोऱ्या आणेपर्यंत वृंदावनी वेणू वेणू कबलाचा माय वाजे वेणू नादे गोवर्धन वेणू नादे गोवर्धन वाजे. तृणचारा सर्व विसरले गाई व्याघ्रे केदारे पक्षी मुळे निवांत राहिले स्वैरभाव समुद्र विसरले. ओ वृंदावनी वेणू वेणू वृंदावनी वेणू वेणू कवनाचा माय वाजे वेणू नादे गोवर्धन वाजे. वेणुनाद झाला. वेणुनादानंतर सगळे विसरले. भगवंतानी सांगितलं आता काय करा, कमलाकार आकारामध्ये सगळ्या गोपाळांना बसवलं आणि सगळ्या गोपाळांना बसवल्यानंतर तो श्लोक घेऊ का, अभंग घेऊया. सगळ्या गोपाळांना कमलाकार आकारात बसवलं आणि मग सगळ्या गोपाळांना प्रसाद वाटायला सुरुवात केली. काय आहे माहिती आहे, ह्या कमलाकार आकारामध्ये ज्या वेळेला गोपाळ बसतात त्यावेळेला छोट्या पाकळ्या असतात ना, त्या जवळ असतात. कमलाकार कमळ बघितलं असेल तुम्ही, त्या कमळाचा जो हे असतो त्याच्यामध्ये छोट्या पाकळ्या त्या पुंकेसराच्या जवळ म्हणजे त्या मध्याच्या जवळ असतात आणि मोठ्या पाकळ्या कुठे असतात, त्या मध्यापासून लांबवर असतात. एक लक्षात घ्या, जो जवळ बसतो त्याला लवकर प्रसाद भेटतो, जो लांब बसतो त्याला काय भेटतो, उशिरा प्रसाद भेटतो. बहुतेक माणसं असं करतात, बघतात शेवटचा टोक गाठतात आणि त्या शेवटच्या टोकावर कीर्तनाला बसतात, म्हणजे इथनं उठून बाहेर यायला जायला काय मोकळं. असं कमलाकार केला. बिभ्रत वेणु जठरकठयो शृंगवेत्रे च कक्षे वमय पाणो मसुण कवलं तत्फलायन्यंगलीषु तिष्ठन्मध्ये स्वपार हृदयो हासयन्नर्म भैस्वै स्वर्गलोके उशती विविजे यज्ञ भुक्पाल केली पुंडली कवर्दे हरि पंढरीनाथ महाराज की खडकी खडकी सोडीला मोठा खडकी सोडीला मोठा आजचा दही काला गोमटा आजचा दही काला गोमटा तुम्ही वारे दोई तुम्ही वारे बात अमादी लो पंढरीनाथ अमादी ओ पंढरीनाथ उदागी ओ नियादी वाटी तोरी तोरी वाटी तोरी तोरी बात आम्हादी तो पंढरीनाथ किती गात प्रसाद देतो पंढरीनाथ रे दही बात प्रसाद देतो पंढरीनाथ कंठी धरिला कृष्ण मनी अवघानी प्रकाश काला वाटू एकमेका वैष्णविका संभ्रम एकमेका काला वाटू एकमेका वैष्णविका संभ्रम. जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल वेडे वाकुळे उतरे कराचमापराध महाराज तुम्ही नाये विचारिला अधिकार म्यापुला कराचमापराध महाराज तुम्ही कामडी ज्ञानेश्वरा राजा पाया पैकिंकरा कराचमापराध महाराज तुम्ही ज्ञानदेव तुकाराम
ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम। आरती घ्यायची का? आरती घ्यायची हो। झाले समाधान तुमचे देखील चरण। उठा उठा कथा उठावे से मना जित दावी नाराजना। आजुरवाडिक बने थे सापडले गेले। कथा उठावे से मना जित दावी नाराजना। हा तुका मने भोग गेला निवारीला लाग। कथा उठावे से मना जित दावी नाराजना। करो नियारती चक्र बाणियो बाळती। आजी पुरले नवसदन काला दिवस। महापाव सकळा पुण्यवंत तुम्ही बाळा। आजी पुरले नवसदन काला दिवस। आ तुका वाहे नाळे वास सिंध जमले। आजी पुरले नवसदन काला। प्रेम प्रेमारती गोविंदा देव बाळ। धन्य धन्य ते लोचना चित्त कर बाला प्रौढा देव वाळी परमानंद। धन्य धन्य ते लोचना चित्त कर नामा म्हणे के देवाचे कोणी राहिलो। धन्य धन्य ते लोचना चित्त कर योगी 28 विटवारी उभा। मंदिर रखमाई दिव्य शोभा। पुंडलिकाच्या भेटी फलकमालिका। चरणी वाई भीमा उद्धारी जगा। जय देव जय पांडुरंगा। रखमाई वल्लभ राईच्या वल्लभा पावे जीव लगा। जय देव तुळसी माला गळा कटी कासे पितांबर कस्तुरी। देव सुरामारा नित्य ते भेटी करडो हनुमंत पुरे। जय देव जय पांडुरंगा। रखमाई वल्लभ राईच्या वल्लभ पावे जीव लगा। जय देव आषाढी कार्तिकी भक्त जयती। चंद्रभागे माझे ताज कर। दर्शन वेळा मात्र कर भक्ती। केशवती नामदेव भावे वार। जय देव जय पांडुरंगा। रखमाई वल्लभ राईच्या वल्लभ पावे जीव लगा। जय देव आरती ज्ञान राजा। कैवल्य तेजा देवती साधु संत। मनवे घरा लोकले दान जगी। तन राती कोणी अवतार पांडुरंग। नाव ठेवील दान आरती ज्ञान राजा। कैवल्य तेजा देवती साधु संत। मनवे प्रगट दिव्यवदे विश्वब्रह्माची गेले। राम जनार्दने माही भक्तजनगे। आरती ज्ञान राजा। देवती साधु संत। मनवे गलमा आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखव्या। राघवे सागरात भाषानधारी। ऐसे तो माझे आवगरती। तू किसा तुळने से ब्रह्मा तुकाराया। मानोली रामेश्वर चरणी मस्तक वैते। आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखव्या। आरती सद्गुरु बाबा परब्रह्मा परब्रह्मा। केवळ ज्ञान मूर्ती केवळ ज्ञान मूर्ती। भक्ती प्रेमाचा गाभा। ओ भारती सद्गुरु बाबा। श्री गुरु दादांचा आशीर्वाद। नानाई दुखाईचा प्रसाद। पांडुरंग प्रगटला प्रबोध। पांडुरंग प्रगटला प्रबोध। निजानंदी आनंद। आरती सद्गुरु बाबा। भगवी वस्त्रे अंगी ओढा। जगी मिरगे भोजना।
करणारे दारा देऊन रामकृष्ण हरी मंत्र घेऊन रामकृष्ण हरी मंत्र केला जगाचा उद्धार ओ भारती सद्गुरु बाबा माघवत्य द्वितीया शुद्धीना शुक्रवार परवाने पाहुना नामस्मरण चिंतन करून नामस्मरण चिंतन करून झाले स्वस्वरूपी विलीन ओ भारती सद्गुरु बाबा प्रयाण काळी प्रसन्न होना दिल अक्षय अभयदाना गोपालदास चरणी लागून गोपालदास चरणी लागून मागे अखंड सेवा ओ आरती सद्गुरु बाबा ओ आरती सद्गुरु बाबा जन्मोजन्मी तुझा दास पंढरीचा वार करी चंद्रभागे स्नान तुका मागे चिदान पंढरीचा मागणी तुझ प्रती आहे या संतांची तुका या संतांची देवीची मदती आणि तुझे काय ज्ञानदेव तुका